यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा पुन्हा एकदा आमनेसामने आलेत। रस्त्याच्या भूमिपूजनावरून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। नेमका काय प्रकरण आहे पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। की ज्याचा लेकरू त्यांनीच बारसा करावा, शेजारीने नाही करावा। लोकसभेचं इलेक्शन लागलंय आणि म्हणून हिरोईन मटकून राहील। नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे। रस्त्याच्या भूमिपूजनावरून नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला। ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं अशी टीका नवनीत राणांनी केली आहे। तर लोकसभेत निवडणुकीमुळे हिरोईन मटकून राहिली असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी राणांवर पलटवार केला। मी काहीच नव्हती तेव्हा त्या लाटेमध्ये तुम्ही त्या लाटेच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मला तुम्ही मतदान केलं आणि आज तो नवनीत राणा खुद चट्टान बन गई है। ऐसे आंधी तूफान से नवनीत राणा नहीं डरने वाली। आणि माझी नणंदबाईची माझ्यापेक्षा साडी वाईट राहिली तरी मला काय हरकत नाहीये। नणंद आहे थोडं झेलाच लागते आणि ते झेलूनच घेऊ आम्ही। पण मी एवढंच सांगेन की ज्याचा लेकरू त्यांनीच बारसा करावा, शेजारीने नाही करावा। हो की नाही? लोकसभेचं इलेक्शन लागलंय आणि म्हणून हिरोईन मटकून राहील। मटकू दे, गोरी आहे, छान आहे, चांगलं मस्त आहे। नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातला हा वाद रस्त्याच्या भूमिपूजनावरून सुरू झाला। अमरावतीमधील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याचे यशोमती ठाकूर नवनीत राणांकडून भूमिपूजन। 2 दिवस अगोदर रात्रीच्या वेळी आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून भूमिपूजन। दरम्यान याच रस्त्याचं भूमिपूजन नवनीत राणांनी देखील केलं। अर्थसंकल्प 2022 ते 23 अंतर्गत या रस्त्याचं काम करत असल्याचा आशय नवनीत राणांच्या भूमिपूजनेच्या फलकावर। तर 2023 ते 24 अर्थसंकल्प अंतर्गत या रस्त्याचं काम करण्यात येत असल्याचा उल्लेख यशोमती ठाकूर यांच्या भूमिपूजनाच्या फलकावर। यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्यामधला वाद तसा जुनाच आहे। या अगोदर देखील अनेकदा राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आहे। मला माहित आहे जेव्हा विखे पाटीलनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस ती यादी मी पाहिली होती, त्याच्यामध्ये यशोमती ताईंचं सुद्धा नाव होतं। फक्त कशामुळे त्यांनी प्रवेश केला नाही भाजपमध्ये की त्यांना मंत्रीपद दिलं नाही। देवेंद्र फडणवीसांनी साफ सांगितलं होतं ज्यांना याचा या पण मंत्रीपद भेटणार नाही, कार्यकर्ता म्हणून या, काम करा। पण त्यांनी त्या ठिकाणी जी यादी विखे पाटीलनी आणली होती यांना मंत्री बनवायचं आहे तर या मंत्री न बनवल्यामुळे भाजपमध्ये गेल्या नाही। शहाण्या म्हणा अवकातीत राहाय। माझ्या बापानी आणि आमच्या घराण्यांनी इथं जमिनी देण्याचं काम केलेलं आहे, घेण्याचं नाही। आणि आजही इलेक्शन आलं तर मला एखादं एकर वावर विकावं लागतं, ही फॅक्ट आहे। चोट्टा लेका तुझी बायको चोट्टी, तू चोट्टा। शानपणा मारायचं नाही, बोलायचं नाही, सिद्ध करून दाखव म्हणा। साल्या आराम करा, राजकारण सोडून देऊ, उगाच काहीतरी फालतूगिरी नाही असं नाही सहन होत आणि काही बोलायचं नाही फालतूगिरी उगाच। 2019च्या लोकसभा निवडणुकांवेळी यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्याचा आरोप नवनीत राणांनी केला होता। दरम्यान यावरूनही यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर जोरदार पलटवार केला होता। काय इमानदारीची गोष्ट करते, काय इमानदारी आहे ताईंमध्ये? हा लोकसभेमध्ये माझ्यासोबत फिरून रवी राणाकडून कडक नोटा घेऊन बरोबर आहे ना? अरे रक्ताचे आंसू काढण्याचं काम या ताईंनी केलं होतं। काय इमानदारीची गोष्ट करते? उगाच अफवा आणि लफंटूसपणा करत नाही, करायचा नसतो। वहिनी आहात तुम्ही, आम्ही तुम्हाला वहिनी म्हणून एक्सेप्ट केलं होतं आणि म्हणून मागच्या वेळेला आम्ही दर फिरलो होतो तुम्हाला निवडून आणण्यासाठी। पण वहिनींचं सर्टिफिकेटच म्हणजे खोटं निघालं, म्हणजे त्या स्वतः चोर निघाल्या। उगाचच काहीतरी बोलायचं।
आमचा रक्तामध्ये सर्वधर्म समभाव आहे. काँग्रेसच्या पलीकडे आम्ही दुसरा कोणताच विचार करू शकत नाही. विकास कामांवरून यशोमती ठाकूर आणि नवनीत राणांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. त्यामुळे या नेत्यांमधील ही राजकीय लढाई एवढ्यावरच न थांबता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.